महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। शिक्षकांची पुन्हा टीईटी परीक्षा, गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न की शिक्षकांवर अन्याय? राज्यातील शिक्षकांना पुन्हा टीईटी किंवा तत्सम स्पर्धात्मक परीक्षा देण्याची अट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे। या निर्णयावर शिक्षक, पालक आणि शिक्षण तज्ज्ञांमध्ये मतमतांतरे दिसून येत आहेत। एका बाजूला अनेक शिक्षकांचे म्हणणे आहे की त्यांनी 10वी, 12वी, पदवी, डीएड, बीएड, टीईटी, सीटीईटी अशा अनेक परीक्षा उत्तीर्ण होऊनच नोकरी मिळवली आहे। त्यानंतर 20 ते 30 वर्ष प्रामाणिक सेवा दिल्यानंतर पुन्हा स्पर्धात्मक परीक्षा देणे त्यामुळे मानसिक तणाव निर्माण करणारे आणि आत्मसन्मानाला धक्का देणारे आहे। त्यांचे म्हणणे आहे की शिक्षकांचे मूल्यमापन त्यांच्या अध्यापनाची गुणवत्ता, विद्यार्थ्यांची प्रगती, सेवा अभिलेख आणि शाळेतील योगदान यावर व्हावे। राईट टू एज्युकेशन ॲक्ट आल्यानंतर टीईटी परीक्षा सक्तीची करण्यात आली, परंतु आरटीई ॲक्ट 2009ला येण्यापूर्वी जे लोक सेवेत होते ते त्या काळचे सेवेचे निकष पूर्ण करून सेवेत लागलेले आहेत। त्यांनी सेवेत लागताना सगळ्या अटी आणि शर्ती पूर्ण केलेल्या आहेत। त्या 100% पूर्ण केल्यानंतरच ते सेवेत लागलेले आहेत। त्यामुळे त्यांना टीईटी परीक्षेची सक्ती करणे अन्यायकारक आहे। दुसऱ्या बाजूला सरकारचा दृष्टिकोन असा आहे की शिक्षण क्षेत्रात सातत्याने बदल होत आहेत। नवीन अभ्यासक्रम, तंत्रज्ञान आणि अध्यापन पद्धती आत्मसात करण्यासाठी शिक्षकांचे ज्ञान अद्ययावत राहणे आवश्यक आहे। त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी काही प्रकारचे मूल्यांकन गरजेचे असल्याचे सरकारचे मत असू शकते। मात्र प्रश्न असा आहे की गुणवत्ता वाढवण्यासाठी परीक्षा हाच एकमेव मार्ग आहे का? नियमित प्रशिक्षण, कार्यशाळा, डिजिटल कौशल्य विकास आणि शाळा स्तरावरील मूल्यमापन हेही प्रभावी पर्याय ठरू शकतात। राज्यात सुमारे 6 लाख शिक्षक कार्यरत आहेत। त्यामुळे या विषयावर निर्णय घेताना शिक्षकांचा आत्मसन्मान, विद्यार्थ्यांचे हित आणि शिक्षणाचा दर्जा या तिन्ही बाबींचा समतोल राखणे गरजेचे आहे। तुमचे काय मत आहे? शिक्षकांची पुन्हा टीईटी सारखी परीक्षा व्हावी का, की प्रशिक्षण आणि सेवा मूल्यमापनालाच प्राधान्य द्यावे? तुमचे मत कमेंट्समध्ये नक्की टाका। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा।